फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलाजवळ एक गाव होतं. त्या गावात एक लाकूड तोड्या राहायचा. तो खूप गरीब होता. त्याचं घर म्हणजे एक झोपडीच होती. तो आणि त्याची बायको काय करायचे, जंगलात जायचे, झाडं तोडायचे आणि लाकडं विकायचे. दोघं मिळून कष्ट करून जगताना रोज देवाची प्रार्थना करायचे. म्हणायचे, देवा, आम्हाला आमच्या कष्टाचं फळ दे. मोह मत्सर यांच्यापासून आम्हाला दूर ठेव. तुझी कृपा आमच्यावर असू दे. एक दिवस काय झालं, नेहमीसारखाच लाकूड तोड्या जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेला. पण आज त्याला मनासारखं तोडण्यासाठी वाळलेलं झाड काही दिसेना. जंगलामध्ये झाडाचा शोध घेण्यासाठी तो खूप खूप हिंडला. फिरून 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 बिचारा अगदी दमून गेला. फिरता फिरता तो जंगलातल्या विहिरीच्या काठी आला आणि अचानक त्याला एक छानसं वाळलेलं झाड दिसलं. त्याला खूप आनंद झाला. पटकन झाडावर चढला आणि आनंदानं त्यानं फांद्या तोडायला सुरुवात केली. अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि विहिरीत पडली. कुऱ्हाड पडलेली पाहून तो खूप निराश झाला. त्याला रडायला यायला लागलं. तो झाडावरून खाली आला. विहिरीकाठी बसून रडायला लागला. रडता रडता म्हणाला, अरे देवा, हीच का तुझी कृपा? आता माझ्यासारख्या गरीबानं करायचं तरी काय? असं तो म्हणाला आणि काय चमत्कार घडला. विहिरीतून जलदेवता प्रगटली. त्याच्या समोर उभी राहिली. विचारलं तिने, अरे लाकूड तोड्या, तू असा का रडतोयस? रडू नको तर काय करू? माझं जगण्याचं साधन, माझी कुऱ्हाड विहिरीत पडली. आता मी कसं जगावं? तेव्हा जलदेवता त्याला म्हणाली, अरे असं रडू नकोस, मी तुझी कुऱ्हाड तुला परत देते. असं म्हणून देवतेनं पाण्यात बुडी मारली. बुडी मारली आणि एक कुऱ्हाड काढली. लाकूड तोड्याला म्हणाली, बघ बरं, हीच आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्यानं कुऱ्हाडीकडे पाहिलं. पाहिलं तो काय, संपूर्ण सोन्याची कुऱ्हाड, अगदी सोनेरी, लखलखणारी. तो जलदेवतेला म्हणाला, नाही, ही नाही माझी कुऱ्हाड. मग जलदेवतेनं पुन्हा पाण्यात बुडी मारली आणि पुन्हा एक कुऱ्हाड काढली. लाकूड तोड्याला विचारलं, अरे बाबा, आता तरी आहे का ही तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्यानं पाहिलं तो काय, यावेळी कुऱ्हाड होती चांदीची, पांढरी स्वच्छ चमचमणारी. लाकूड तोड्या जलदेवतेला म्हणाला, देवी, ही कुऱ्हाड सुद्धा माझी नाही ग. देवतेनं मग पुन्हा पाण्यात बुडी मारली आणि आणखी एक कुऱ्हाड काढली. लाकूड तोड्याला दाखवली. लाकूड तोड्यानं पाहिलं आणि आनंदानं म्हणाला, देवी, देवी, हीच माझी गरीबाची लोखंडी कुऱ्हाड. दे ती मला, म्हणजे मी कष्ट करून माझं आयुष्य आनंदानं जगेन. त्याचं हे बोलणं ऐकून जलदेवता प्रसन्न झाली. म्हणाली, लाकूड तोड्या, देवानंच मला तुझी परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं. गरीब असलास तरी तू संस्कारांचा पक्का आहेस, प्रामाणिक आहेस. या खरेपणाचं बक्षीस म्हणून मी तुला सोन्याची आणि चांदीची सुद्धा कुऱ्हाड बक्षीस देते. आता आनंदानं राहा. फार वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात संजय नावाचा एक मुलगा आणि त्याची म्हातारी आई असे दोघं जण एका छोट्याशा झोपडीत राहत होते. बिचारे इतके गरीब होते की उद्या काय जेवायचं हा प्रश्न नेहमी त्यांना पडत असे. थोडासा मोठा झाल्यावर संजयने ठरवलं
की आपण आता काहीतरी उद्योगधंदा करायचाच आणि आईचे कष्ट कमी करायचे. मग आईचा निरोप घेऊन संजय निघाला. खूप खूप चालला. वाटेत त्याला एक मोठं जंगल लागलं. आजूबाजूला कितीतरी डोंगर होते. मधल्या रस्त्याने संजय आपला चालत होता. रातकिड्यांचा किर किर असा आवाज येत होता. आजूबाजूला एक देखील झोपडी किंवा हॉटेल दिसत नव्हतं. तरी न भिता संजय जातच होता. तेवढ्यात काय झालं, अगदी लांब एका दिव्याचा प्रकाश त्याला दिसला. आता पावलं जरा भराभर पडू लागली. आजची रात्र इथे विश्रांती घेऊ असा विचार करून संजयनी दार वाजवलं. एवढ्या रात्री कोण आहे? दरडावून कोणीतरी विचारलं. हा आवाज काही माणसाचा निश्चितच नाही, संजयनी ओळखलं. परंतु आता मागे फिरण्यात सुद्धा अर्थ नव्हता. आतून परत आवाज आला. कोण आहे? मी संजय आहे. आजची रात्र मी इथे झोपू का? कर्र. दरवाजा उघडला. बाप रे, भीतीने संजयच्या पोटात गुळाच आला. 2 विचित्र डोक्यांचा तो एक दुष्ट राक्षस होता. त्याचे डोळे लाल लाल भडक होते. केस नुसते पिंजारलेले होते. नाकं तर अगदी विचित्रच होती. ओठ जाड होते आणि दात मोठे मोठे आणि बाहेर आलेले होते. आणि त्याच्यासमोर संजय अगदी उंदरा एवढा वाटत होता. पण आता मागे तरी फिरणार कसं? हा चिमुरडा झोपला की ह्याचा चट्टामट्टाच करून टाकूया. एक डोकं हळूच दुसऱ्या डोक्याच्या कानाशी कुजबुजलं. राक्षसानं संजयचं स्वागत मात्र अगदी मस्त केलं बरं का. संजयला त्यांनी भरपूर खायला घातलं. झोपायला एक प्रशस्त खोली दिली आणि म्हणाला, घाबरू वगैरे नकोस हं. रात्री उंदीर घुशी आल्या तरी. छे छे, एकदा झोपलो की मला अगदी मेल्यासारखी झोप लागते, संजय म्हणाला. राक्षसाच्या मनातला कावा त्याच्या डोळ्यांवरून त्यांनी चांगला ओळखला होता. स्वतःला फार धीट समजतो नाही का? तर ही रात्र शेवटची रात्र आहे तुझी, कळते कुठे या चिमुरड्याला? बाहेरच्या खोलीत जोरजोरात येरझाऱ्या घालत राक्षस बडबडत होता. परंतु खोलीला कान लावल्यानं संजयला शब्दनशब्द कळत होता. बरं का मुलांनो, मग संजयनी एक युक्ती केली. हळूच एक लाकडाचा ओंडका पांघरुणाखाली घातला. उशीवरून पण पांघरून घातलं आणि संजय झटकन कपाटामागे लपला. हातामध्ये मोठी कुऱ्हाड घेऊन तो 2 डोक्यांचा राक्षस हळूच दरवाजापाशी आला. दरवाजा उघडला आणि जोरात कुऱ्हाड मारली त्यांनी. खाडकन लाकूड तुटल्याचा आवाज झाला. वाह, याच्या हाडांचा तर चुराच झालाय. राक्षसानं एक विकट हास्य केलं. दुसऱ्या दिवशी संजयला पाहून राक्षसाचे डोळेच विस्फारले. तरीसुद्धा त्यांनी विचारलं, काय झोप कशी लागली? संजय पण म्हणाला, वा वा, छानच लागली झोप. रात्री एकदाच एक उंदीर माझ्या उशीवर आला होता, पण मी होतो झोपेत. फार दमलो होता ना मी. फारच शक्तिमान दिसतोय हा, राक्षसाचं एक डोकं दुसऱ्या डोक्याला म्हणालं. आता मात्र ह्याची पुरती खोड मोडतो. संजयनी पण ठरवलं, काहीतरी युक्तीच करूया. मग 2 जण टेबलावर खीर प्यायला बसले. संजयनी आपल्या शर्टच्या आत एक चांबड्याची पिशवी लपवली होती. खीर प्यायल्याचं नाटक करून तो काय करायचा, हळूच शर्टमध्ये खीर ओतायचा. बघता बघता 8 वाट्या संपल्या. तुझी भूक मोठी आहे रे, राक्षस म्हणाला. हे काहीच नाही, मी आणखी अशा 10 वाट्या सुद्धा पिऊ शकेन. परंतु राक्षसा, त्याआधी तुला एक गंमत बघायची का? संजयनी एका चाकूनं शर्टमधली पिशवी फोडली. बघ, माझ्या पोटातून मी प्यायलेली खीर काढली की नाही बाहेर. राक्षसा, मी तुझ्याशी पैज लावतो, तुला हे मुळीच जमणार नाही. अरे मूर्खा, मला एवढा काही भित्रट समजलास तू? जे तू करू शकतोस ते मला नाही जमणार असं वाटतंय तुला? इकडे आणतो चाकू. रागारागाने दात ओठ खात राक्षसाने संजयच्या हातातला चाकू घेतला आणि स्वतःच्या पोटातच खुपसला. रक्त आणि आतडी बाहेर आली.
दुसरं काय, तो 2 डोक्यांचा राक्षस एका क्षणात जमिनीवर कोसळला. युक्तीनं राक्षसाला मारल्यामुळे ते घर आणि आतल्या सगळ्या संपत्तीचा संजयच मालक बनला. काळात 3 भाऊ राहत होते. तिघेही खूप विद्वान, वेगवेगळ्या शास्त्रात पारंगत. आपल्या विद्येबद्दल त्यांना खूप गर्व होता. त्यांना एक सावत्र भाऊ होता, गोपाळ नावाचा. पण तो बिचारा अशिक्षित, अगदी गरीब होता. म्हणजे हुशार होता, पण त्यानं शिक्षण घेतलेलं नव्हतं. एक दिवस ते तिघे भाऊ काही उद्योग शोधण्यासाठी म्हणून दुसऱ्या गावाला जायला निघाले. गरीब गोपाळ त्यांना म्हणाला, मी सुद्धा येतो काम शोधायला तुमच्याबरोबर. ते म्हणाले, ये, पण आमच्याशी बरोबरी करायची नाही, नोकरासारखं राहायचं. गोपाळ म्हणाला, ठीक आहे. आणि ते तिघे गोपाळला घेऊन निघाले. दुपारी विश्रांतीसाठी ते वाटेत थांबले. पाणी वगैरे पिऊन झाडाखाली बसले. तेव्हा जवळच काही हाडं पडलेली त्यांना दिसली. त्या भावांपैकी मोठ्या भावाला आपल्या विद्येची झलक दाखवावीशी वाटली. तो म्हणाला, बघा, मी हाडं जोडून त्यांचा सांगाडा तयार करतो. आणि काही क्षणातच त्यांनी ती हाडं जोडून एका जनावराचा सांगाडा तयार केला. सांगाडात बघितल्याबरोबर लगेच दुसरा भाऊ म्हणाला, आता मी माझ्या विद्येच्या सामर्थ्यानं या सांगाड्यावर रक्त, मांस, कातडी निर्माण करतो. आणि लगेच त्यानं मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याबरोबर त्या सांगाड्यावर मांस, स्नायू आणि कातडी आली. गोपाळ हे सगळं अवाक होऊन बघत होता. तोच तिसरा भाऊ आपली हुशारी दाखवण्यासाठी पुढे सरसावला. म्हणाला, आता मी माझ्या मंत्र सामर्थ्यानं या जनावरात प्राण घालतो आणि याला जिवंत करतो. गोपाळ घाबरून म्हणाला, अरे थांब, हा जिवंत झाला तर आपल्याला मारून टाकील. तू काही याला जिवंत करू नकोस. तिसरा भाऊ गोपाळला म्हणाला, ए मूर्खा, बाजूला हो. 2 भावांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर नुसत्या हाडांचा प्राणी तयार केला. आता मी माझ्या विद्येचा प्रताप दाखवणारच. तू चुप बैस. गोपाळ म्हणाला, ठीक आहे, पण माझा ऐका, उगाच स्वतःचा नाश करून घेऊ नका. मला तुमच्यासारखी विद्या नसली तरी व्यवहार ज्ञान आहे, जगाचा अनुभव आहे. पण गोपाळचं कोणी ऐकेना. तेव्हा गोपाळ म्हणाला, ठीक आहे, आधी मी त्या झाडावर चढतो आणि मग तू मंत्र म्हण. असं म्हणून गोपाळ झाडावर जाऊन बसला. तिघे भाऊ गोपाळकडे पाहून हसले. म्हणाले, मूर्ख आहे, बावळट कुठला. आणि तिसऱ्या भावानं मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि त्याबरोबर जो प्राणी जिवंत झाला तो प्राणी होता एक सिंह. त्या सिंहाने प्रचंड गर्जना केली आणि तिघाही भावावर हल्ला करून त्यांना ठार मारलं आणि खाऊन टाकलं. शहाणा गोपाळ मात्र झाडावर चढल्यामुळं अगदी सुखरूप राहिला. एकदा एक भिल्ल शिकारीसाठी अरण्यात भटकत असताना त्याला एका झाडावरील घरट्यात पोपटाची 2 पिल्लं दिसली. ती पकडत असताना त्यातील एक पिल्लू त्याच्या हातून निसटले, दुसरं मात्र सापडलं. मग त्या भिल्लानं त्या पिल्लाला एका पिंजऱ्यात कोंडून घरी आणलं. तो भिल्ल त्या पिल्लाला बोलवायला शिकवत असे. हळूहळू ते पिल्लू भिल्लासारखे बोलू लागले. भिल्लाचे शब्द त्याला बोलता येऊ लागले. त्या 2 पिल्लापैकी जे पिल्लू निसटले होते ना, ते एका साधूला सापडलं. साधूनं त्याला आपल्या आश्रमात आणून ठेवलं. साधूनही त्याला बोलायला शिकवलं. दिवसभर तो साधू जे बोलत असे ना, ते सारे त्या पोपटाला बोलता येऊ लागले. अशा प्रकारे पुष्कळ दिवस गेले. एक दिवस एक राजा घोड्यावर बसून अरण्यात आला. फिरत फिरत तो बरोबर त्या भिल्लाच्या घराजवळ आला. बाहेर टांगून ठेवलेल्या पिंजऱ्यातील पोपटानं त्या राजाला पाहिलं आणि तो मोठमोठ्यांदा ओरडू लागला, मालक, मालक, धावा, धावा, कोणीतरी घोडेस्वार आला आहे, धरा त्याला, पकडा, ठोका, ठार मारा. राजानं हे शब्द ऐकले आणि तो दुसरीकडे निघून गेला. तो फिरत फिरत अरण्याच्या दुसऱ्या टोकाला गेला. तिथे साधूचा आश्रम होता. त्या आश्रमातील पोपटानं राजाला पाहिलं आणि म्हणाला, या या, सुस्वागतम महाराज, आत या.
विश्रांती घ्या, थंड पाणी प्या, गोड फळे घ्या. साधू महाराज आपल्या आश्रमात महाराज आले आहेत, त्यांचे स्वागत करा. पोपटाचे हे शब्द ऐकून राजाला मोठं आश्चर्य वाटलं. हा सारा संगतीचा, शिक्षणाचा परिणाम हे राजाला कळून चुकलं. तो पोपट राजाला म्हणाला, तुम्हाला पूर्वी भेटलेला पोपट माझाच भाऊ. आम्ही दोघं एकाच जातकुळीचे. एकाला भिल्लाची संगत, तसेच संस्कार. मला साधूची संगत, तसेच संस्कार. हा सारा संगतीचा परिणाम. एका गावात सोमिलक नावाचा एक कोष्टी होता. तो मोठा कुशल विणकर होता. तो उंची भरजरी कापड विणीत असे. इतर कोष्टी मात्र जाड भरड कापड विणून मोठे श्रीमंत झाले होते. पण सोमिलक मात्र दरिद्रीच होता. कसा तरी रखडत प्रपंच चालवित होता. काय करावं त्याला समजेना. खूप विचार करून त्यानं ठरवलं, खूप पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्या गावालाच गेलं पाहिजे. इथं राहण्यात काही अर्थ नाही. असा विचार करून तो दुसऱ्या गावाला गेला. पण तिथे जाऊन सुद्धा त्याला भरपूर पैसे मिळेनात. तो अगदी वैतागून गेला. असलं दरिद्री जीवन जगण्यापेक्षा आपण आत्महत्या करावी असं त्यानं ठरवलं. आत्महत्या करण्याचा निश्चय करून तो एका वडाच्या झाडाजवळ गेला. दोरीचं टोक झाडाच्या फांदीला बांधलं. दुसऱ्या टोकाला फास तयार केला आणि तो गळ्यात अडकवून जीव देणार तोच आकाशात देव प्रकट झाला आणि त्याला म्हणाला, सोमिलका, आत्महत्या करू नकोस. तुला पैसे मिळणे न मिळणे माझ्याच हातात आहे. तुझे कष्ट पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे असेल ते माग. सोमिलक म्हणाला, मला खूप पैसे हवेत देवा. तेव्हा देव म्हणाला, अरे तुला खूप धनाची आवश्यकताच नाही. ज्या धनाचा उपभोग घेता येत नाही किंवा त्याचे दानही करता येत नाही, त्या धनाचा काय उपयोग आहे तुला. ते काही नाही. तू माझ्यावर प्रसन्न झाला असशील तर मला हवे ते देणार असशील तर मला भरपूर धन दे. सोमिलकानं असा हट्ट धरला असता देव म्हणाला, ठीक आहे, तू ज्या गावातून आलास त्याच गावात परत जा. तिथे 2 व्यापारी राहतात. एकाचं नाव गुप्तधन आहे आणि दुसऱ्याचे नाव उपभुक्त धन आहे. त्यांच्याकडे जा आणि ते कसे वागतात ते पहा. मग तुला त्यापैकी कुणासारखे व्हावेसे वाटते ते सांग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन. असं सांगून देव अदृश्य झाला. सोमिलकाला अतिशय आनंद झाला. तो पुन्हा त्या गावात गेला. बरीच शोधाशोध करून तो गुप्तधनाच्या घरी गेला. सोमिलकाला पाहताच गुप्तधन एखाद्या कुत्र्याप्रमाणे त्याच्यावर खेकसला. फार टाकून बोलला. पण तिकडे लक्ष न देता सोमिलक अगदी मुकाट्यानं तिथेच ओसरीवर बसून राहिला. जेवायची वेळ झाली. त्या गुप्तधनाच्या बायकोनं जेवणाचं ताट आणून सोमिलकापुढं आदळलं. मुलानं पाण्याचा तांब्या आणून दाणकन आदळला. अशा प्रकारे त्या घरातल्या प्रत्येकानं सोमिलकाचा अपमान केला. सोमिलकानं ते सारं नीट पाहून घेतलं. काही बोलला नाही. रात्री तिथेच झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमिलक उपभुक्त धनाच्या घरी गेला. तिथे निराळाच प्रकार होता. त्या घरातल्या सर्वांनी मोठ्या प्रेमानं स्वागत केलं. मोठ्या आग्रहानं त्याला भोजन दिलं. सर्वांनी त्याच्याशी मोठ्या प्रेमानं गप्पा गोष्टी केल्या. रात्री त्याची झोपण्याची उत्तम व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे सेवक खूप धन घेऊन त्या उपभुक्त धनाकडे आले आणि त्याला म्हणाले, महाराजांची आज आपल्यावर कृपा झाली असून आपल्याला देण्यासाठी हे धन दिले आहे. उपभुक्त धनाला हे अचानक धन मिळालेलं पाहून सोमिलकानं विचार केला, गडगंज पैसा असतानाही पैसा संपेल म्हणून अतिथीचा अपमान करणाऱ्या कद्रुवृत्तीच्या गुप्तधनापेक्षा धनाचा योग्य प्रकारे उपभोग घेणाऱ्या
अतिथी सेवा करणाऱ्या या गरीब उपभुक्त धनाची किंमत फार मोठी आहे. देवानं मला उपभुक्त धनच करावं, गुप्त धन कुणालाही करू नये. सोमिलकाची ही इच्छा पाहून देवानं त्याला उपभुक्त धन केलं. मुलांनो, लक्षात ठेवा, धन हे दानासाठी आणि उपभोगासाठी असतं. यातलं काहीच घडत नसेल तर पैसा असला काय आणि नसला काय सारखंच. नुसती पैशाची श्रीमंती उपयोगी नाही, मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती. सोमा एक गरीब माणूस एका छोट्या खेडेगावात तो राहत होता. त्याचा एक शेताचा तुकडा होता. पण आई बाप गेले तेव्हा सोमा लहान होता. त्यामुळे शेताचा तुकडा सावकारानं गडप केला. बिचारा सोमा देशोधडीला लागला. लहान होता तोपर्यंत कोरडा भाकर तुकडा देऊन मामानं त्याला घरात ठेवून घेतलं होतं. पण नंतर मामीनं त्याला हाकलून दिलं. गावोगाव हिंडून त्यानं काम मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच काम मिळालं नाही. आणि शेवटी नाईलाजानं सोमा चोरी करू लागला. तरी सुद्धा त्याच्या मनात एकसारखी रुखरुख लागलीच होती. एक दिवस सोमा रानामधून चोरीचा माल घेऊन लपत छपत चालला होता. त्याला वाटेत एक साधू भेटला. सोमाला पाहिल्यावर त्यानं त्याला विचारलं, कोण रे तू? काय उत्तर द्यावं ते सोमाला कळेना. शेवटी धीर करून तो म्हणाला, मी चोर आहे साधू महाराज. मी काम मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला काहीही काम मिळालं नाही. उपाशी तरी किती दिवस राहणार, म्हणून चोर झालो. ठीक आहे, झालं ते झालं. त्याचं दुःख करू नकोस. मी तुला एक कानमंत्र देतो, तो पाळशील का? सांगा साधू महाराज. हे पहा, कधीही खोटं बोलायचं नाही. एवढं जरी तू ठरवलंस तरी सुद्धा देव तुझं कल्याण करेल. सोमानं विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे साधू महाराज, या पुढच्या आयुष्यात मी खरं बोलेन. कितीही संकट आलं तरी खरं बोलण्याचा माझा निश्चय ढळणार नाही. ठीक आहे, देव तुला तुझा निश्चय खरा करण्याचं बळ देवो. असं म्हणून साधू महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी रात्री सोमा चोरी करण्यासाठी बाहेर पडला. अमावास्येची रात्र, बाहेर काळामिट्ट अंधार. सोमा अंधारात लपत छपत चालला होता. इतक्यात एका झाडाच्या मागून एक व्यक्ती पुढे झाली. सोमा दचकलाच. त्याने विचारलं, कोण रे तू? मी एक वाटसरू आहे. रात्र झाली, त्यात अमावास्येची रात्र. काळी कुट्ट या रानातून एकटं जायचं म्हणून सोबतच पाहत होतो. बरं झालं तुम्ही भेटलात. पण आपण कोण? मी चोर आहे. हे शब्द ऐकून तो वाटसरू दचकलाच. हा माणूस चक्क आपण चोर असल्याची उघड कबुली देतोय. यानं वाटेत आपल्याला काही केलं तर? आपण कुठल्या गावी चोरी करायला जाणार? इथे शेजारच्याच राज्यात. आज राजवाड्यातच चोरी करायचा माझा विचार आहे. हे ऐकून तो वाटसरू हसला आणि म्हणाला, मी पण येईन म्हणतो तुझ्या बरोबर. तू चोरी करायला राजवाड्यात गेलास की मी बाहेर राखण करीन. कोणी आलं तर तुला सावधानतेचा इशारा करीन. ठीक आहे, चालेल मला, सोमा म्हणाला. पण माझी एक अट आहे. कुठली अट? तू जी चोरी करशील त्या मालाचा निम्मा वाटा मला दिला पाहिजे. सोमानं न कुरकुरता सारं मान्य केलं. दोघेही राजधानीत पोहोचले. सोमा राजवाड्यात सहज शिरला. दारावरचे पहारेकरी धाराडूर झोपलेले होते. त्यानं खजिना ठेवलेल्या खोलीत प्रवेश केला. हातातील कांचीनं एका पेटीचा कडी कोयंडा उचकटला आणि त्यामध्ये पाहिलं. त्या पेटीत 3 सुंदर मौल्यवान हिऱ्याचे हार होते. ते 3ही हार घेऊन सोमा दारापाशी आला. पण हार 3 असल्यानं
त्याची समान वाटणी कशी काय करायची? कारण आपण तर आपल्या वाटसरू मित्राला निम्मा वाटा देण्याचं वचन दिलेलं आहे. सोमाच्या एकदा मनात आलं, एक हार आपण लपवून ठेवावा. पण छे, आपण साधू महाराजांना खरं बोलण्याचं वचन दिलंय, आता ते कसं मोडायचं? शेवटी सोमानं विचार केला आणि तो परत फिरला. खजिन्याच्या खोलीत जाऊन त्यानं त्यातील एक हार परत पेटीत ठेवला आणि तो राजवाड्याच्या बाहेर आला. बाहेर त्याचा वाटसरू मित्र उभाच होता. त्याला त्यानं 2 हार दाखवले. त्यानं विचारलं, काय रे, खजिन्यात 2च हार होते? नाही, 3 हार होते. ते मी घेतलेही होते, पण समान वाटणी 3 हारांची कशी करणार? म्हणून मी एक हार परत पेटीत नेऊन ठेवला. सोमानं एक हार वाटसरूला दिला आणि तो निघून गेला. वाटसरूही तो हार घेऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी खजिनदार राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज, खजिन्यात चोरी झालीये. काय? चोरीला गेले हार? राजानं विचारलं. खजिन्यातले रत्नजडीत 3 हार चोरीला गेले आहेत महाराज. त्याचं असं झालं, खजिनदार सकाळी गेला तर त्याला पेटीचा कडी कोयंडा उचकटून पेटी उघडी दिसली. त्यानं पाहिलं, राजा राणी आणि राजपुत्राचे 2 हार चोरीला गेले आणि एक मात्र तसाच होता. खजिनदाराच्या मनात पाप आलं. त्यानं विचार केला, 3रा हार आपणच घ्यावा. राजाला काय कळणार आहे? चोरीच्या संदर्भात ही संधी आयतीच चालून आली आहे. म्हणून तो राजाला सांगत होता, महाराज, 3ही हार चोरीला गेले. राजाची खात्री होती 3रा हार नक्कीच खजिनदाराकडे असणार. राजानं शिपायांना बोलावलं आणि राजानं शिपायांना घेऊन खजिनदाराच्या घराची झडती घेण्यासाठी प्रधानाला पाठवलं. प्रधान थोड्याच वेळात परत आला. तो हार घेऊनच आला. खजिनदाराचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. राजानं त्याला चांगली शिक्षा ठोठावली. राजानं प्रधानाला पाठवून त्या चोराचा शोध घेतला. सोमाला घेऊन प्रधान राजवाड्यात आला. त्यानं सोमाला राजापुढे उभं केलं. राजाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर सोमा दचकलाच. कारण 2 दिवसापूर्वी आपल्या चोरीमध्ये वाटा मागणारा वाटसरू म्हणजे 2रा 3रा कोणीही नसून खुद्द राजे महाराजच आहेत. राजा हसला. सोमाला म्हणाला, सोमा, आजपासून मी तुझी खजिनदार म्हणून नेमणूक करणार आहे. महाराज, अहो पण मी चोर आहे. ते माहित आहे मला. तू पोटासाठी चोरी करत होतास, तरीही तू प्रामाणिक आहेस. तू खोटं बोलला नाहीस. आता पोटासाठी तुला चोरीची गरज नाही. अशा रीतीनं सोमा खजिनदार झाला. चोराच्या हातात उघडपणे सन्मानपूर्वक जमादारखाना आल्याचं जगातलं बहुधा हे पहिलंच उदाहरण असेल. काय मुलांनो, आवडली की नाही गोष्ट? एकदा काही तरुण मंडळी वनविहारासाठी सकाळीच बाहेर पडली. दुपारी मोठ्या मजेत वनभोजन झाले. नंतर विश्रांतीसाठी मंडळी छायेच्या आश्रयास बसली. बराच वेळ खेळ आणि हास्यविनोद झाला होता. काही मंडळी चांगलीशी जागा पाहून जरा लवणली. यातच आमचे विनायकराव होते. विनायकराव गर्भश्रीमंत असून हुशार आणि चालाक होते. त्यांच्या वडिलांजवळ अफाट संपत्ती होती. तिला त्यांच्याखेरीज वारस असा दुसरा कोणीच नव्हता. विनायकराव एकुलते एक चिरंजीव असल्याने त्यांचे आई बाप त्यांना जीव की प्राण करीत असत. संध्याकाळचे 6 वाजले. वनविहाराला गेलेली मंडळी परत फिरली. विनायकरावही उठले. त्यांनी जो दगड उशाला घेतला होता तो दगड सहज कोणी पायाने उलटला. तोच त्याखाली 4-5 घोणी वळवळताना दिसल्या. हा देखावा पाहताच विनायकराव दचकले. जो धोंडा आपण उशाला घेतला होता त्याखाली एवढ्या घोणी? अरे बाप रे, नक्कीच त्यातली एखादी आपल्या कानात शिरली असली पाहिजे अशी कल्पना झटकन त्यांच्या मनात येऊन गेली. त्यांचे अंग शहारलं. सगळा उत्साह मावळला. विनायकरावांना संशय पिशाचाने पछाडले.
त्यांना काही सुचेना. कानात काही बुळबुळत आहे असं त्यांचा भास होऊ लागला. बरोबरच्या मित्रांनी त्यांची खूप समजूत घातली, पण व्यर्थ. तशाच मनस्थितीत ते घरी आले. घरच्या मंडळींचीही धांदल उडाली. डॉक्टर वैद्यांची धावपळ सुरू झाली. अनेक उपचार करूनही त्यांना बरं वाटेना. कानात घोण वगैरे काही नाही म्हणून डॉक्टर वैद्यांनी त्यांना नाना प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. विनायकराव धास्तीने दिवसेंदिवस खंगत चालले. मुलाची स्थिती पाहून वडिलांना अत्यंत दुःख होत होते, पण त्याला कुणाचाच उपाय नव्हता. विनायकरावांचे वडील खूप श्रीमंत होते. खर्चाला काही कमी नव्हतं. मुलाला बरे वाटावं म्हणून वाटेल तेवढा खर्च करण्यास ते तयार होते. देशोदेशीचे वैद्य, हकीम, डॉक्टर येऊन अपयश पदरी घेऊन जात. इतक्यात एके दिवशी एक वैद्यबुवा त्यांच्याकडे आले. ही एकंदर स्थिती पाहून आपण प्रयत्न करून पाहतो असे विनायकरावांच्या वडिलांना त्यांनी सुचवलं. उपाय करून पाहावा म्हणून सर्वांनी संमती दिली. संमती मिळताच वैद्यबुवांनी विशेष औषध पाणी न करता 4 दिवस विनायकरावांच्या सहवासात घालवले. तेव्हा सगळा संशयाचा खेळ आहे त्यांच्या लक्षात आलं. लगेच त्यांनी विनायकरावांच्या कानात घोण शिरली असून ती काढून आपण त्यांना बरे करतो असे जाहीर केले. घोण खरोखरच असल्याचे ऐकून विनायकरावांना जरा बरं वाटलेलं दिसलं. वैद्यबुवांवर त्यांचा विश्वास बसला. एके दिवशी औषधासाठी बाहेर जातो असं सांगून वैद्यबुवा बाहेरगावी निघून गेले. आता आपण बरे होणार म्हणून विनायकरावांना थोडं बरं वाटायला लागलं होतं. त्यांनी हळूहळू फळं वगैरे खाण्यास सुरुवात केली. इकडे वैद्यबुवांनी मुद्दाम शोध करून 4-5 घोणी मिळवल्या व डबीत भरून ते 4 दिवसांनी परत आले. औषध मिळाले असं सांगून त्यांनी दुसऱ्या दिवशी औषधाचा प्रयोग करायचा असं जाहीर केलं. प्रयोगासाठी जी जागा ठरवली होती तेथे कोणीही येता कामा नये, तसेच प्रयोग चालू असता रोग्याचे डोळे बांधायचे वगैरे सर्व गोष्टी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रयोगाला सुरुवात झाली. विनायकरावांचे डोळे बांधले. नंतर वैद्यबुवांनी एक काकडा पेटवून तो विनायकरावांच्या कानाशी नेला व ते विनायकरावांना म्हणाले, आता सावध राहा, ती पहा एक एक गुण बाहेर येते. अशा रीतीने 10 मिनिटेपर्यंत बोलून प्रयोग चालू असताना 4 गोणी बाहेर आणल्या. आता तुम्ही मोकळे झालात असे वैद्यबुवांनी विनायकरावांना सांगितले. शेवटी त्यांचे डोळे सोडून त्यास 4ही घोणी दाखवण्यात आल्या. 8-15 दिवसातच विनायकरावांची प्रकृती सुधारली आणि सगळ्यांनाच आनंद झाला. एकदा एक मुंगी चुकून तळ्यात पडली. पाण्यात बुडू लागली. तरायला धडपडू लागली. काठावरच्या झाडावर होतं एक कबूतर. त्याला ती धडपड दिसली आणि मुंगीची दया आली. कबुतरानं चोचीनं एक पान तोडलं, मुंगीच्या जवळ टाकून दिलं. मुंगी लगेच पानावर चढली. बुडता बुडता वाचली. लाटांबरोबर सरकत सरकत काठावर पोचली. पान कुणी पाण्यात टाकलं म्हणून तिने झाडावर पाहिलं तर तिला कबूतर दिसलं. तिनं त्याचे उपकार मानले. नंतर काही दिवसांनी तळ्यापाशी आला एक पारधी. झाडावर होता कबूतर. तिकडे गेली त्याची नजर. पारध्यानं बाण सरसावला. कबुतरावर नेम धरला. मुंगी होती बाजूला. तिला हा प्रकार दिसला. ती तुरु 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 धावली. पारध्याच्या पायाला चावली. त्याचं लक्ष गेलं तिकडे. बाण सुटला भलतीचकडे. बाणाचा सू सू असा आवाज ऐकून कबूतर गेलं जागचं उडून. पारध्याची शिकार हुकली. स्वारी माघारी परतली. कबुतराला नंतर कळलं मुंगीनेच आपल्याला वाचवलं. त्यानं मुंगीला गाठलं. तिचे आभार मानले. मुंगी बोलली, आभार कसले, मी तुझे उपकार फेडले. पश्चिमेला वरुणाद्री नावाचा एक पर्वत होता. त्या पर्वत प्रदेशात मंदविष नावाचा एक साप होता. काही दिवसांनी तो अगदी म्हातारा झाला. भक्ष शोधण्यासाठी ताकदही त्याच्यात नव्हती. आता सुखे नैव भक्ष कसे बरे मिळवावे याचा तो विचार करू लागला. मग तो एका तळ्याजवळ गेला. त्या तळ्यात खूप बेडूक होते.
त्या तळ्याकाठी तो साप नुसता बसून राहिला. तेव्हा एका बेडकानं विचारलं, काका काका, तुम्ही इथे असे नुसते बसून का राहिला आहात? पूर्वीप्रमाणे शोधण्यासाठी का फिरत नाहीत? तेव्हा तो साप म्हणाला, अरे काय सांगू, माझ्या नशिबातच आता भक्ष नाही रे बाबा. मग मी ते शोधण्याचा प्रयत्न कसा करणार? परवा मी एका बेडकाचा पाठलाग सुरू केला. तो बेडूक एका ब्राह्मणाच्या घरात शिरला. मी त्याच्या मागोमाग तिथं गेलो. त्यावेळी त्या ब्राह्मणाच्या मुलाने माझ्यावर पाय दिला, त्यामुळे मी त्याला दंश केला. मुलगा मरण पावला. तेव्हा पुत्राच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या ब्राह्मणाने मला शाप दिला. दुष्टा, तू निरपराध अशा माझ्या मुलाला चावलास. तू बेडकांचे वाहन होशील. त्या बेडकांना दया येऊन तुला काही खायला दिले तर त्यावरच तुला भूक भागवावी लागेल. म्हणून मी तुमची सेवा करण्यासाठी इथे आलो आहे. सर्पाचे हे बोलणे ऐकून सर्व बेडकांना मोठा आनंद झाला. ही बातमी तळ्यातील सर्वच बेडकांना समजली. त्या तळ्यातील बेडकांच्या राजाला हे कळताच तो पाण्यातून बाहेर आला आणि टुनकन उडी मारून त्या सापाच्या डोक्यावर बसला. त्याच्या पाठोपाठ अनेक बेडूक आले आणि तेही सापाच्या शरीरावर बसले. आणि मग तो साप त्या बेडकांना खुश करण्यासाठी इकडे तिकडे फिरून आणू लागला. सारे बेडूक आनंदाने टाळ्या वाजू लागले. डराव 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 करीत गाऊ लागले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व बेडूक सापाच्या शरीरावर उड्या मारून बसले. पण तो लबाड साप अगदी मंद मंद चालू लागला. बेडकांना काही गंमत वाटेना. तेव्हा बेडकाच्या राजाने विचारले, अरे आज तू कालच्या प्रमाणे वेगात का धावत नाहीयेस? हळूहळू चालतोस असे का बरे? तेव्हा साप म्हणाला, महाराज, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, मग मी कसा बरं धावणार? माझ्या अंगात ताकदच नाही, मी काय करू? अरे मग लहान सहान बेडूक खाना, असे बेडकांचा राजा म्हणाला. त्यामुळे साप मनातल्या मनात अगदी खुश झाला. चला, काळजी मिटली. आता आपल्याला खूप दिवस भरपूर बेडूक खायला मिळणार, असा विचार करून तो रोज लहान मोठे अनेक बेडूक खाऊ लागला. आता त्याच्या शरीरात चांगलीच ताकद आली होती. आणि होता होता एक दिवस त्या सापाने त्या बेडकाच्या राजाला खाऊन टाकले. म्हणून शहाण्या मनुष्याने आपल्या शत्रूच्या बोलण्यावर जरा सुद्धा विश्वास ठेवू नये बरं का. त्याच्यावर दया दाखवू नये. शत्रू आणि अग्नी यांना जवळ केले की त्याचा परिणाम वाईटच होतो. एका गावात एक शेतकरी राहत असे. तो खाऊन पिऊन सुखी होता. त्याला 2 मुलगे होते. बापाच्या मृत्यूनंतर आपसात भांडण नको म्हणून त्यांनी आपली वडिलार्जित जमीन वाटून घेतली व ते दोघे वेगळे राहू लागले. ते दोघे जरी वेगळे झाले तरी त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. एकमेकांच्या फायद्यासाठी ते झटत असत. मार्गशीर्ष महिना संपत आला होता. शेतातील धान्याची मळणी नुकतीच झाली होती. मळणीनंतर दोघांनी आपापल्या वाट्याचे धान्य पोत्यात भरून पोत्यांच्या वेगवेगळ्या 2 राशी खळ्यात ठेवल्या. एके दिवशी दुपारी जेवण वगैरे आटपून मोठा भाऊ विश्रांती घेत असता त्याच्या मनात विचार आला, आपला धाकटा भाऊ एकटा आहे. त्याला शेतीचे सर्व श्रम एकट्यालाच करावे लागतात. तेव्हा त्याला आपल्या वाट्यातून आपण काहीतरी जास्त दिलं पाहिजे. हा विचार मनात येताच तो खळ्यावर गेला व त्याने आपल्या वाटणीच्या पोत्यांपैकी 10 पोती धाकट्या भावाच्या राशीत ठेवून दिली. बरोबर याच वेळी धाकटा भाऊ मनात विचार करत होता, आपण काय एकटेच आहोत, कोठेही मिळवूनही खाऊ. दादाला 2 मुलं बाळ आहेत, त्याचा संसार वाढताय, तेव्हा आपण त्याला काहीतरी मदत केलीच पाहिजे. इतकं धान्य आपल्याला कशाला हवंय? मनात विचार येताच त्याच दिवशी संध्याकाळी धाकटा भाऊ खळ्यावर गेला व आपल्या वाटणीच्या पोत्यांपैकी 10 पोती त्याने थोरल्या भावांच्या पोत्यात घालून ठेवली. दुसऱ्या दिवशी दोघे खळ्यावर जाऊन पाहतात तो काय, दोघांची पोती पूर्वी इतकीच. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. नंतर दोघांनी एकमेकांकडे चौकशी केली. खरी हकीकत समजताच दोघांनाही गहिवरून आलं. तेव्हापासून ते दोघंही एकत्र राहू लागले. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम पाहून लोक त्यांच्या बंधुप्रेमाची वाहवा करू लागले.
कशी वाटली ही गोष्ट?